मोठी फलस्फूर्ती आम्ही असताना ही यात्रेची मानतो। जिथे राजकीय पक्षाचे नेते दंगलीच्या उंबरठ्यावरती महाराष्ट्र असतानाही सामाजिक प्रश्नावरती भूमिका घेऊ शकत नाही, हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। या संदर्भातलं सविस्तर माहिती आम्ही देत आलो। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे जे दोन तट पडलेले आहेत, जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा आणि ओबीसी, ते राजकीय भांडण इलेक्शन पुरतं कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय। ओबीसी हा मराठा समाजाला मतदान करणार नाही आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही। ओबीसीमध्ये ही नव्यानं आलेली जागृती की आपलं आरक्षण जातंय, याची जाणीव झालेली आहे। यामुळे दोन तट जरी असलं तरी हे आपलं राजकीय भांडण आहे, या भूमिकेपर्यंत हे यात्रेतून आम्ही असणाऱ्या लोकांना घेऊन आलेलो आहोत। राजकीय लीडरशिप किती कमकुवत आहे हे याच्यातून स्पष्ट होतंय। स्वतःच्या समाजाच्या विरोधात आहोत की बाजूने आहोत ही सुद्धा सांगण्याची हिम्मत या नेत्यांमध्ये नाही। याचं कारण त्यांचं होतं की विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे। त्यातल्या काही जणांचं असं मत होतं की श्रीमंत आणि गरीब मराठ्याच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातोय। आणि अशा वेळेस कुणबी समाज कुठे राहील, तो व्यावहारिक दृष्टिकोनातून
मराठा पाटील देशमुख यांच्याबरोबर आहे. आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे. आणि ही शंका कुणबी सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामधली ही आहे की जे मला त्यांनी पुसदलाही बोलून दाखवली आणि यवतमाळलाही त्या ठिकाणी भेट झाली, त्याच्यामध्ये त्यांनी बोलून दाखवलं. आपण आता विचारा. तिसऱ्या आघाडीच्या तयार मानसिकतेत आहे. 9 तारखेला त्यांचा संभाजीनगरमध्ये खूप भव्य मोर्चा आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की शेतकरी शेतमजुरांचे पहिल्यांदा असणारं जे आहे ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचं महाराष्ट्रभर अस्तित्वात असेल तर तिसरी आघाडी. महाराष्ट्राच्या कुठल्या भागामधलं जर असणारं अस्तित्व नसेल तर त्याच्यामधलं असणारं कुठे तिसरी आघाडी आहे. त्याच्यामुळे कोणाचं तरी नाव घेऊन आम्ही तिसरी आघाडी करतो आहे आणि इतरांशी बार्गेनिंग करून मी त्याच्यावरती कॉमेंट करत नाही. मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसं आलो तशी पहिली बैठक जी ओबीसींबरोबर झाली त्यामध्ये विदर्भातला कुणबी ही चर्चा झाली. जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे, माळी समाजाचे, तेली समाजाचे, बंजारा समाजाचे, टाकुणकार समाजाचे आणि लहान ओबीसीचे यांचा सवाल की विदर्भातला कुणबी जो आहे तो ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल. आरक्षणासाठी ओबीसी आहे हे त्यांचं म्हणणं होतं, पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज, पाटील समाजाशी बसतात, देशमुख समाजाशी बसतात. तेव्हा आपण या संदर्भातला भूमिका घेतली पाहिजे. की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, जातीच्या मुद्द्यावरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असं सोलापुरात त्यांनी वक्तव्य केलं. राज ठाकरेंनी ते त्यांचं मत आहे. तुम्हाला वाटते महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही? प्रश्न असा एक ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे. त्यांनी ते मत मांडलं आहे. आम्ही आमच्या रॅलीमधनं असं आमचं मत मांडलेलं आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही राज ठाकरेला हे विचारलं का की बाबा ही आरक्षण बचाव रथ यात्रा चालली आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का? तुम्ही नाही विचारलं त्यांना. हे तुमच्या प्रतिनिधीने कोणाची हिंमत नाही आहे एवढं सांगा ना.
काय का तिथं ठोकशाही चालते, तिथे लोकशाही नाही चालत. आरक्षण जे आहे त्याचं वर्गीकरण करून जे आहे ते आरक्षण संपवण्याचा घाट आहे का असं महाराष्ट्र स्टेटमेंट दिलेलं आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये. जे अनुसूचित जातीचं जे काही आरक्षण आहे त्याचं जे वर्गीकरण केलं आहे होणार आहे तर ते अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्याचा हा पूर्ण माझं स्टेटमेंट वाचलंत का? सगळ्या चॅनल्सवरती आहेत. ते माझं स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या याच्यावर मी कॉमेंट करत नाही. बाळासाहेब, राज ठाकरेंनी असं पण म्हटलं की पवारांनी आरक्षणाला हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी पवारांनी घ्यावी. ती आम्ही घेतली, ती आम्ही काळजी घेतली आणि आज आम्ही ठामपणे सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये ना मणिपूर होणार ना दंगल होणार.